सर्व बिग बॉस चाहत्यांना हिंदी असो की मराठी असो सर्वांना माझा नमस्कार. मित्रांनो, बिग बॉस हिंदी सीझन 19 लवकर सुरू होत आहे. येणाऱ्या 24 ऑगस्टपासून हिंदीचा सीझन सुरू होत आहे. हा सीझन जिओ हॉटस्टार आणि कलर्स मराठी या दोन्हीही चॅनलवर दाखवण्यात येईल. मित्रांनो, याचा सरळ अर्थ असा आहे की मराठी बिग बॉस सीझन लवकर येण्याची शक्यता नाही. कारण मागच्या वर्षीचा मराठी सीझन हा आपला सूरज भाऊ म्हणजे सूरज चव्हाणने असा फोडला होता की बिग बॉस हिंदीला घाम फुटला होता. बरोबर आहे ना? कारण बऱ्याच लोकांनी सूरज चव्हाणमुळे बिग बॉस बघायला सुरुवात केली. खरं आहे की नाही? त्यामुळं काय झालं की बिग बॉस मराठीचा TRP हा हिंदीपेक्षाही जास्त वाढला होता. म्हणून मला सध्या तरी असं वाटत नाही की बिग बॉस सीझन 19 हिंदी संपल्याशिवाय मराठीचा सीझन आहे. असो, तर आज आपण बिग बॉस सीझन 19 हिंदी याचे जे टॉप 5 जे स्पर्धक आहेत ते कोण आहेत हे बघणार आहोत. तर मित्रांनो, आपला या वर्षीच्या बिग बॉस सीझन 19चा पहिला स्पर्धक आहे धनश्री वर्मा. आता हे नाव तुम्ही ऐकलंच असेल. ही एक डान्सर आहेच, परंतु ही आपल्या लाडक्या युजवेंद्र चहलची पत्नीसुद्धा आहे, म्हणजे होती. त्यांचा मागच्या 2-3 महिन्यापूर्वी घटस्फोट झाला आहे. असो, आपला दुसरा स्पर्धक आहे धीरज दुपर. हाही एक ॲक्टर आहे आणि या सीझनचा हा सर्वात दमदार असा स्पर्धक समजला जातो आहे. एखाद्या वेळेस हाच स्पर्धक सीझन 19ची ट्रॉफी उचलेल असं वाटतं आहे. याची कुंडली भाग्य म्हणून एक सिरियल खूप फेमस होती. मित्रांनो, बिग बॉस सीझन 19चा तिसरा जो स्पर्धक आहे त्याचं नाव आहे मिस्टर फैजू. याचं खरं नाव फैजल शेख आहे, पण याला सर्वजण मिस्टर फैजू म्हणून ओळखतात. हा बऱ्याच अल्बम किंवा वेब सिरीज किंवा सिरियलमध्ये काम करत असतो. मित्रांनो, सीझन 19चा चौथा जो स्पर्धक आहे तो आहे तारक मेहता का उल्टा चष्मामधील जेठालालची बेस्ट फ्रेंड बबिताजी, म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल, मुनमुन दत्ता. ही जी स्पर्धक आहे ती बऱ्याच सीझनपासून येण्याचा प्रयत्न करत होती असं सांगण्यात येतं आहे. पण यावेळेस ही स्पर्धक नक्की भाग घेण्याची शक्यता आहे. आणि असंही कानावर येतं आहे की जेठालाल हाही तारक मेहता का उल्टा चष्मा सोडण्याच्या ह्याच्यात आहे. म्हणजे असं झालं आहे की जिधर बबिता नाही उधर जेठा भाई भी नाही. चलो मित्रांनो, आपली शेवटची जी स्पर्धक आहे अपूर्वा मुखेजा. हिचं मागील एक शो होता समय रैनाचा टॅलेंट हंटमध्ये. हिने आपल्याच आईवडिलांबद्दल काहीतरी वक्तव्य केलेलं होतं. बरेच राडे झालेले होते आणि बाहेर जे जास्त राडे करतात अशा लोकांना बिग बॉस हिंदी घेणार नाही असं होऊच शकत नाही. चला बघूया की या वर्षीचा हिंदीचा सीझन 19 कुठपर्यंत सक्सेस होतो आहे. तर म्हणायला काही हरकत नाही, वन्स मोर बिग बॉस. धन्यवाद.